हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी महिन्याचा अखेर हे अमावस्येने होत असते. गुढीपाडवा अर्थात चैत्र महिनासुद्धा सुरू होत आहे. यांना काहीच करणं शक्य झालं नाही. त्यांनी यंदा अखेर म्हणजेच 18 तारखेला काही गोष्टी आपल्या घरात आवर्जून करायच्या आहेत. या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या उद्या 18 मार्च 2026ला आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातील शेवटच्या अमावस्येला कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 18 मार्च 2026ला सकाळी 8:26 अमावस्या सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. थोडक्यात काय तर 18 तारखेचा संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे. 19 तारखेला गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर आता सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की अंघोळीच्या अगोदर आपल्याला घरातील जी काही जाळी जळमटं आहे ती काढून टाकायची. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी जाळी जळमटं झटकली जातात. कुठे जाळी वगैरे असेल नसेल तर आपल्याला सगळीकडून झाडू फिरवायचाच आहे. घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं. जे काही रद्दी वगैरे असेल, भंगार असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं. सकाळी अंघोळीच्या अगोदर काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे. त्यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीची अमावस्या पूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचे. खडे मीठ टाकल्यामुळे आपल्याला जी काही निगेटिव्हिटी बाधा असेल तर ती निघून जाण्यास मदत मिळते. त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा. उंबरठ्याला दोन्ही बाजूला हळदीचे पाणी शिंपडायचं, कारण ही आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथी ही पित्र असतात, त्यांना समर्पित असते. ते आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात. अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसायची. फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र, खडे मीठ, चिमूटभर हळद टाकायची. हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपल्या घरातील आपली जी फरशी आहे तर त्यावरती जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते. घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील तर ते देखील दूर होतात. आणि या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील येत नाहीत. कधी काहीतरी उन्हामुळे मुंग्या, मच्छर होतात तर त्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यासाठी या दिवशी तुम्हाला मीठ आणि हळदीने आपल्याला घरातील फरशी पुसायची आणि खूप ते आवश्यक आहे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. आपल्या मुख्य दरवाजावर सकाळी किंवा संध्याकाळी एक कणकेचा चौमुखी दिवा लावायचा. दोन्ही वेळेला लावता आला तर चालेल. तसेच दिवा लावताना त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचा प्रयत्न करा. जर मोहरीचं तेल नसेल तर साधं कुठलंही तेल टाकलं तरी चालेल. थोडेसे त्यामध्ये मग काळे तीळ आवर्जून टाका आणि या पद्धतीने चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा. किंवा या व्यतिरिक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन्ही दिवे लावले तरी चालतील. उंबरठा सुशोभित करा. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहेत. तर ते कुठे लावायचे तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तो तुपाचा दिवा लावा, तेलाचा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा या दिवशी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरडा करून घ्यायचा. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढायचं. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभचिन्ह मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्ही एखाद्या मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता. त्याची देखील आपल्याला पूजा करायची. अमावस्याला
लावलेला दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. अमावस्येच्या दिवशी जमेल तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील स्मरण करायचं. थोड्या वेळासाठी दिवा पेटत राहील इतकी आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं. अगदी 10 मिनिट जरी दिवा प्रज्वलित राहिला तरी चालणार आहे, पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचाच आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा. अर्थात पूजेच्या वेळेस आपण जो दिवा लावणार आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा, खूप उत्तम असतो. या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्ही सकाळी नक्की या दिवशी अमावस्येच्या करायचे. किचनमध्ये जेथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो पाण्याने भरून, तर तेथे देखील पितरांचा आशीर्वाद मिळतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्हाला माठ किंवा पाणी जिथे भरून ठेवलं त्या ठिकाणी संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे उचलून ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय करायचे आहे ते आपल्याला, त्यामुळे पितृदोष कमी होतात. अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. या दिवशी तुळशीच्या मातेची पूजा केल्याने 108 वेळा त्यांची प्रदक्षिणा करा. त्यानंतर त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती मिळते. सूर्यदेवांना अर्घ्य द्या. असं केल्याने घरातील दारिद्र्यता दूर होते, घरातील सदस्यांची प्रगती होते. तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ तुळशी मातेजवळ आवर्जून लावा. आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढायचं. दुसरं स्वस्तिक किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून शेगडीवरती काढा किंवा किचनच्या टाईल्सवरती काढलं तरीही चालेल. त्यानंतर तिसरं स्वस्तिक हे तुळशी मातेजवळ आणि चौथं जे आहे ते देवघराजवळ. 5वं स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरीत, तुम्ही जिथे कागदपत्र पैसे वगैरे ठेवता तर त्या ठिकाणी काढायचं. अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढून झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. आणि त्यानंतर आपल्या देवांची जेव्हा पूजा करणार आहोत शक्यतो सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न करा, पण तरी तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवाची देखील तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची. स्वच्छता म्हणजे काय, दररोज आपण देवांना अंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरात सगळं सामान बाहेर काढायचं. जसे की पुस्तकं आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, ते सगळं काढायचं, झटकायचं, देवघर स्वच्छ करायचं. अगदी उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस निवडला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी देवघर स्वच्छ करू शकता, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येला लवकर ते करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायची किंवा पंचामृताने स्नान घालू शकता. अंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं. तुमची जी काही पूजा आहे ती तुम्ही करायची आणि या सगळ्यामुळे आपली गुढीपाडव्याची देखील स्वच्छता होऊन जाईल. आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीचे सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्त, कुंकुमार्चन आहे. श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा देवीचा टाक असेल त्यावरती कुंकुमार्चन अमावस्या दिवशी आपल्याला करायचं आहे. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढी करता येईल. विष्णू भगवान त्यांची देखील करायची. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विजणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. त्यानंतर उपाय बघा. पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा. अगदी कावळा नाही आला तर दुसरे कोणतेही पक्षी आले खाऊन गेले तरी हरकत नाही. मनामध्ये कुठली शंका आणू नका. आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे. बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा, त्यामध्ये चमच्याभर दही घालायचं आणि हा दहीभात आपल्याला संध्याकाळी 3 वेळा मुख्य दरवाजावरून उतरवून या दिवशी
कधी टेरेसवरती, गार्डनमध्ये तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी दहीभात ठेवायचा. त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दूर होते. त्यासोबत आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. आणि बघा 3 वेळा फक्त आपल्याला हा उतरवायचा आहे. कोणाशी न बोलता आपल्याला हा जो दहीभात आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा. बघा त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहेत किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. त्यानंतर आपल्याला पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा. त्या ठिकाणी पितृसूक्त म्हणावं, ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी चालेल. तसेच अमावस्या दिवशी हा होम आवर्जून करावा. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पणती घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्याच्यावरती 2 कापराच्या वड्या, थोडंसं तूप, 1-2 लवंगा, 1 तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि त्याचा होम करायचा. तो घरभर फिरवायचा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल. कापूर नकारात्मकता दूर करतो. बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ तुम्ही टाकता किंवा तूप टाकतो तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आरोग्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा होम करू शकता. तसेच बघा तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावरती घरी आल्यावर जे कोणी उपाय केलेले घरातल्या त्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं, देवाला नमस्कार करायचा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करायची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू नक्की दान करू शकता. बघा दानाला विशेष असं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्की करावं. अन्नदान करायचं म्हणजे खूप काही केलं तरच त्याचं पुण्य मिळतं तर तसं काही नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखादा बिस्किटचा पुडा जरी खाऊ घातला तरी त्याचं पुण्य तुम्हाला पदरी पडत असतं. पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं. आपलेच कोणीतरी नातेवाईक आहेत आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही. तसेच अमावस्येला मुक्या प्राण्यांना देखील अन्नदान करू शकता. तर दान कोणाला करावं तर खरं ज्याला गरज आहे त्याच्या व्यक्तीला दान करावं. तर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. दान केल्यानंतर ते गुपित ठेवा. प्रत्येकाला सांगत फिरू नका, मी इतकं दान केलं, तितकं दान केलं, काही दान केलं, असंच पाकळी ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे. सदैव हे लक्षात ठेवा. अमावस्येला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता. तसेच अनेक त्याचे फायदे आहेत. कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो, ज्यामुळे आपल्या घराला शक्तीपासून संरक्षण मिळतं. कोणत्याही वाईट नजरेपासून घराची सुरक्षितता राहते. कोहळा स्वच्छ पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्यांनी पुसावा. कोहळ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं. स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता. ओम हे चिन्ह देखील तुम्हाला ओल्या कुंकवाने किंवा हळदीने देखील काढू शकता. त्यानंतर गंध, अक्षता, फुलं, हळदी, कुंकू वाहून पूजा करायची. नंतर कोहळा आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती लटकवायचा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. हा कोहळा शक्यतो शनिवारी आणि अमावस्येला बदलावा. जेव्हा तो खराब होईल तेव्हा तसाच कोहळा हा सूर्यास्तानंतर बदलावा. तर बघा कोणतीही सेवा करा, सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळत असतो. माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभारी आहे. चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.